श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, बऱ्याच जोडप्यांना पुत्रप्राप्तीसाठी अपेक्षा असते. म्हणजेच काय, आपल्याला एक तरी मुलगा हवा असं वाटत असते. तसं बघायला गेलं आणि आजच्या काळानुसार जर बोलायला गेलं तर मुलगा आणि मुलगी एक समान आहेत. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव शक्यतो तो कोणीही करत नाही. आणि करत असेल तर करू सुद्धा नका, कारण मुलगा काय मुलगी काय दोन्हीही सारखेच असतात. पण बऱ्याच जणांना असं वाटतं, समजा जर पहिली मुलगी असेल तर मग आपल्याला मुलीला एक भाऊ असावा आणि आपल्या नंतर तिच्या रक्ताचं किंवा मग माहेरपण तिला जपता यावं, यासाठी कोणीतरी तिचा हक्काचं असावं, म्हणून ते पुत्रप्राप्तीची अपेक्षा ठेवतात. किंवा मग काही जणांच्या बाबतीत असं असतं की त्यांना एकच अपत्य ठेवायचं असतं आणि त्यातल्या त्यात मग पहिला मुलगा झाला तर मग टेन्शनच नाही. यामुळे सुद्धा बरेच जण पुत्राची अपेक्षा ठेवतात. तर मग कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल, तुम्हाला मुलगा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास सेवा आणि उपाय सांगणार आहे, जे अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. तुम्ही गर्भवती आहात म्हणजेच प्रेग्नंट आहात, हे तुम्हाला ज्या दिवसापासून कळलं त्या दिवसापासून रोज साधारणतः 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. समजा तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नंट आहात पण तुम्हाला त्या दिवशी जमलं नाही, तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आणि तेव्हासुद्धा तुम्हाला 41 दिवसांपर्यंत ही सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये शिवलिंग किंवा शिवपरिवाराचा फोटो असणे अतिशय आवश्यक आहे. आता आपल्या घरामध्ये आपण फक्त भगवान शिवशंकरांचा फोटो ठेवू शकत नाही. ठेवायचं असेल तर मग शिव पार्वती एकत्रित असावे किंवा मग पूर्ण शिवपरिवार जो असतो, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांचा एकत्रित फोटो असेल तर तो आपण ठेवू शकतो. म्हणजे सेवेसाठी सुद्धा आपल्याला तोच फोटो घेता येईल. किंवा मग शिवलिंग असेल तर मग शिवपरिवाराचा फोटो तुम्ही या पूजेमध्ये नाही ठेवला तरी सुद्धा चालेल. कारण नुसतं जे शिवलिंग असतं त्यामध्ये फक्त भगवान शिवशंकरांचा वास नसतो, तर त्यामध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला आहे. म्हणजे भगवान शिवशंकर आहेत, पार्वती आहेत, गणपती, कार्तिकेय आणि त्यांची जी कन्या आहे अशोक सुंदरी, तर तिचं सुद्धा समावेश या शिवलिंगामध्ये आहे. आत्ता आपल्या घरामध्ये आपण देवारा ठेवतो, ज्याला आपण देवघर किंवा मंदिर या नावाने ओळखतो. आणि या शिवलिंगामध्ये इतकी ऊर्जा असते, प्रचंड ऊर्जेचा समावेश या शिवलिंगामध्ये असतो. आणि एवढी प्रचंड ऊर्जा आपलं घर किंवा घराचं छत सामावून घेऊ शकत नाही. म्हणून आपल्याला देवघरामध्ये जर आपल्याला शिवलिंग ठेवायचे असेल तर ते केवढं ठेवायचं, फक्त आपल्या हाताच्या अंगठ्याच्या पेऱ्या एवढं शिवलिंग आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे समजा फोटो किंवा मग शिवलिंग यापैकी काहीच नसेल तर तुम्हाला ते खरेदी करावे लागेल. समजा तुम्हाला कळलं की तुम्ही प्रेग्नंट आहात पण तुमच्या घरी या सेवेसाठी आणि या दोन्ही गोष्टी नाहीत, तर त्या दिवशी हवं तर तुम्ही शिवलिंग किंवा मग शिवपार्वतीचा किंवा शिवपरिवाराचा फोटो तुमच्या घरामध्ये घेऊन या. तो त्या दिवशी स्थापन करा आणि दुसऱ्या दिवशी हवं तर तुम्ही सेवेला लागू शकता. किंवा मग पहिल्या दिवशी तुम्ही फक्त फोटो आणि शिवलिंग खरेदी करून आणलं, तर मग दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेवेला लागला तर मग तेव्हाही तुम्ही स्थापना करा आणि सेवेला सुद्धा सुरुवात करा. बघा, दररोजची सेवा तुम्हाला फक्त एवढीच करायची आहे. रोज प्रथम स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घातल्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. आता बघा, हा जो अभिषेक आहे तो दुधाने केला, पंचामृताने अभिषेक केला किंवा मग पाण्याने अभिषेक केला तरीही चालतो. म्हणजे 41 दिवस सेवा करत असताना दररोज तुम्ही दुधाचाच अभिषेक केला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला वाटतं की आज पाण्याचा अभिषेक करावा तर तो केला तरीही चालेल. म्हणजे हे संपूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. पण अभिषेक तुम्हाला जरूर करायचा आहे. जर तुम्ही काही कारणामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंग ठेवत नसाल, तर मग तुम्ही फक्त फोटोची पूजा करणार असाल तर तुम्हाला अभिषेक करता येणार नाही. तुम्ही काय करायचं, दररोज तो जो फोटो आहे तर तो फक्त पुसून घ्यायचा आणि त्याला धूप दीप पूजा करायची. जे जे शिवलिंगाचा अभिषेक करणार आहेत त्यांनी फुलं व्हायचं, त्याचबरोबर चंदन किंवा भस्म शिवलिंगाला लावायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा, या पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला दररोज फक्त एकाच वेळेला जप करायचा, जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. तुमची मूलप्राप्तीची अपेक्षा जी आहे, इच्छा जी आहे, तर ती भगवान शिवशंकरांना सांगायची. भगवान शिवशंकर जे आहेत ते अतिशय भोळे आहेत, पण त्यांच्या पूजेमध्ये आपल्याला कोणतीही चूक वापरायची नाही. म्हणजे काय, तर त्यांची पूजा अर्चा करतो तेव्हा कुंकू लावू नका. त्यांना ज्या गोष्टींचा प्रिय नाहीत आपल्याला टाळायच्या असतात, तर त्यांना आपण फक्त चंदन, भस्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगाला आपण तुळस वाहत नाही. तुम्हाला जर उपलब्ध झालं तर बेलाचे पान, एखादं फूल अर्पण केलं पांढऱ्या रंगाच्या तरी सुद्धा चालेल. किंवा मग जे उपलब्ध होईल ते फूल दररोज अर्पण केलं, चंदन किंवा भस्म लावला, नमस्कार केला, एक तुपाचा दिवा लावला,
एक कापूर आरती लावली, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणून तुमची पुत्रप्राप्तीची इच्छा सांगितलं तर एवढीच सेवा तुम्हाला फक्त करायची आहे. फोटो असेल तरी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने सेवा करायची आहे. आता सकाळची ही सेवा झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा काय करायचं आहे, त्या शिवलिंगाजवळ किंवा मग त्या फोटोजवळ तुम्हाला एक कापूर आरती लावायची आहे. ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो तुम्हाला 13 वेळा म्हणायचा आहे. म्हणजेच काय, दररोज सकाळी सेवा करताना तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र एकदा म्हणायचा आहे, पुत्रप्राप्तीची इच्छा सांगायच्या, आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही सेवा करता तर तेव्हा फक्त कापूर आरती लावायला ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो तुम्हाला 13 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या पुत्रप्राप्तीची इच्छा सांगायची आहे. तर बऱ्याच जणांना प्रदोष काळ ओळखता येत नाही की प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणता कालावधी. तर जेव्हा सूर्य मावळतो तर त्याच्या 45 मिनिट अगोदरपासून ते सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटापर्यंत प्रदोष काळ चालू असतो. तर या कालावधीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ही कापूर आरती लावून 13 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राची सेवा करायची आहे. अशा पद्धतीने दररोजचा तुमचा दिनक्रम चालू ठेवायचा आहे, साधारणतः 41 दिवस होईपर्यंत. 41 दिवसांची दररोज सेवा करत असताना मध्ये जेव्हा तुमच्या प्रेग्नेन्सीचा 6वा महिना पूर्ण होईल तर तेव्हा एकदा सोमवार बघून तुम्हाला एक महत्त्वाची सेवा करून घ्यायची आहे, जी या उपायासाठी अतिशय महत्त्वाची सुद्धा आहे. म्हणजे आता एखाद्याची बाबतीत असं होऊ शकतं की 6वा महिना होणार आहे पण थोडे दिवस बाकी आहेत, म्हणजे 2-4 दिवस म्हणा, 5-6 दिवस म्हणा, आणि मध्ये एक सोमवार येतोय तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा घेऊ शकता. किंवा मग एखादीच्या बाबतीत असं होऊ शकतं की 6वा महिना झाल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी किंवा मग 2-3 दिवसांनी सोमवार येतोय तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही सेवा करून घेतली तरी सुद्धा चालेल. म्हणजे प्रत्येकीच्या बाबतीत 6वा महिन्याची शक्यता आहे ती सोमवारमुळे थोडीशी वेगळी ठरू शकते. त्यानुसार तुम्ही सोमवार बघा आणि हा उपाय करून घ्या. जोपर्यंत तुम्हाला सेवेला लागून 41 दिवस होत नाही तोपर्यंत ही सेवा आपल्याला कायम ठेवायची आहे. फक्त उपाय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपल्याला 6वा महिन्याच्या दरम्यान सोमवारी करून घ्यायचा आहे. म्हणजेच हा उपाय इतर वार सोडून सोमवारीच करायचा आहे. तर त्या सोमवारी काय करायचं, तुम्ही नेहमीप्रमाणे तुमची अंघोळ वगैरे झाल्यानंतर दररोजची शिवलिंगाची सेवा करून घ्यायची आहे. म्हणजे काय, शिवलिंगाचा अभिषेक करणं, फुल वाहणं, भस्म किंवा चंदन लावणं, त्याचबरोबर तुम्ही जी काही फुलं जे काही वाहता किंवा ओम नमः शिवायचा जो एकदा जप करता त्याबरोबर पुत्रप्राप्तीची अपेक्षा सांगता, तर हे सगळं करून घ्यायचं आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त म्हणजे साधारण 2-3 नारळ आणून ठेवले तरी सुद्धा चालेल. तर याचं कारण म्हणजे आपल्याला या नारळातल्या एका महत्त्वाच्या भागाचा उपाय यासाठी करायचा आहे. तर हे जे नारळ आहे ते आपल्याला शिवलिंगाला फोडायचं नाही, कारण शिवलिंगाला एकतर अख्खं नारळ आपण अर्पण करत असतो. कारण भगवान शिवशंकर हे अखंड दैवत आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांना नारळ हा फोडला जात नाही, त्यांना अखंड नारळ आपण अर्पण केला जातो. किंवा मग नारळातलं जे काही बी आहे ते अर्पण करण्याची पद्धत आहे. नारळातलं पाणीसुद्धा आपण अभिषेकासाठी वापरू शकतो. पण जसं की आपण बाकी देवी देवतांच्या समोर जाऊन एक नारळ वाढवतो, ज्याला आपण नारळ फोडतो किंवा वाढवणे असे दोन्ही वाक्यप्रचार वापरतो, तर तसं करायचं नाही. त्यामुळे नारळ तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या पुरुषांकडून व्यवस्थित फोडून घ्या आणि त्याचे जेव्हा 2 तुकडे किंवा 2 वाट्या होतात तर त्या सुद्धा आपल्याला म्हणजे वरच कव्हर काढायचं नाही आहे. तर ते नारळ फोडल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट काळजीपूर्वक बघायची आहे की त्या नारळामध्ये मोड ही आहे की नाही. नारळाचा जो काही कवटीचा भाग असतो तर त्या दोन्ही वाट्यापैकी कोणत्या तरी एका वाटीत कवटीच्या भागाकडे तुम्हाला नारळाचा बारीक मोड सुद्धा दिसेल. बऱ्याच जणींनी नारळाचा मोड कसा असतो ते बघितलं असेल, ज्याला आपण नारळाचं बी म्हणून ओळखतो किंवा मग फूल म्हणून सुद्धा बरेच जण ओळखतात, पण ते फूल नसतं तर नारळाचा मोड असतो. तर यासाठी कारण काही नारळामध्ये असा प्रकार नसतो, एखाद्या 2 नारळामध्ये किंवा मग खूप जास्त नारळापैकी कोणत्या तरी एकाच नारळामध्ये तुम्हाला नारळाचा मोड बघायला मिळेल. प्रत्येक नारळामध्ये शक्यतो मोड निघत नाही. यासाठी तुम्हाला एकच नारळ न आणता 2-3 तुम्ही आणले तरी मग समजा एखाद्यामध्ये नाही निघालं तर तुम्हाला कोणत्या तरी एका नारळामध्ये मोड नक्की मिळून जाईल. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवस काही कारणाने बाहेरगावी जावे लागले तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, कारण प्रेग्नन्सी राहिल्यापासून बरोबर 2 महिन्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा असतो. आता ज्या नारळामध्ये मोड निघालेला आहे तर ती जी वाटी आहे, म्हणजे मोडासह कवटी न काढता ती जी वाटी आहे ती तुम्हाला शिवलिंगाजवळ ठेवायची आहे एखाद्या प्लेटमध्ये. कारण घरात आपण जे काही शिवलिंग ठेवतो तर ते अगदी छोटंसं असतं, त्यामुळे एवढी मोठी वाटी आपल्याला त्या शिवलिंगावरती ठेवता येणार नाही. एखादं भांडं घ्या, त्यामध्ये तुम्ही मोडासह आलेली जी काही नारळाची कवटी आहे, वाटी आहे, ती डायरेक्ट त्या प्लेटमध्ये भगवान शिवशंकरांजवळ ठेवा, नमस्कार करा आणि पुन्हा एकदा तुमची
प्राप्तीची अपेक्षा सांगा. ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी सुद्धा सेम हेच करायचं आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा मग भगवान शिवशंकरांची जी काही आरती आहे ती म्हणायची आहे. आता ही जी काही पूजा आपण करतो तेव्हा 10-15 मिनिट कशी होऊन जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. तर एकदा की आपली ही सगळी सेवा करून झाली, आपली इच्छा सांगून झाली, की जी नारळाची वाटी तुम्ही ठेवली होती ती उचलून घ्यायची आहे आणि त्यातला मोड जो आहे तो तुम्हाला अलगद काढून घ्यायचा आहे. आता हा मोड काढून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला उकळून थंड केलेले जे दूध असतं, म्हणजे एकदा की दूध आपण गरम केल्यावर ते आपोआप जसं थंड होतं ना तसं थंड होऊ द्यायचं. फ्रीजमध्ये थंड करायचं नाही, उकळून फक्त त्याला गार होऊ द्यायचा आणि त्या कपभर गार दुधामध्ये तुम्हाला हा नारळाचा मोड टाकायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे. आता तुमच्या घरी अजून लहान मुलं नसतील किंवा मग कुणी तिथे जाणार नसेल देवघर जवळ उचक पाचक करायला, तर मग तिथेच तुम्ही हे दूध जे आहे तर ते मोड टाकून झाकून ठेवा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथे सुरक्षित नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हे मोड टाकलेले जे काही दूध आहे ते व्यवस्थितपणे झाकून ठेवा. सोमवारच्या दिवशी त्यानंतर ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी काय करायचं, हा जो मोड आहे तो पाण्यामध्ये टाकून ठेवायला कपभर तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या गंगाजलामध्ये तुम्ही म्हणजे 1 कपभर गंगाजल घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्ही हा नारळाचा मोड टाकून घेतला तरी सुद्धा चालेल. आता हा जो मोड आहे तो तुम्ही दुधात ठेवा, पाण्यात ठेवा, पण तो तुम्हाला रात्रभर तसाच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी उठल्यानंतर सूर्योदय होण्याच्या आत तुम्हाला उठायचं आहे आणि दात घासण्याच्या अगोदर किंवा मग पाणी पिण्याच्या अगोदर, म्हणजे तुमची कोणतीही कार्य जी असतात उठल्यानंतर ती करण्या अगोदर तुम्हाला हे जे मोड टाकलेले दूध होतं किंवा पाणी होतं ते डायरेक्ट पिऊन घ्यायचं आहे. तो मोड तुम्हाला चावायचा नाही, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये दूध पण चांगलं आहे नारळाचं. पण जर हा जो मोड आहे तो सुद्धा दुधासह किंवा पाण्यासह डायरेक्ट पिणार आहोत तर ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी अजिबात हानिकारक नाही. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. पण तसंही म्हणजे उपाय आपण नाही करू इतर वेळेसुद्धा जेव्हा आपण नारळाचं मोड निघतो तेव्हा सुद्धा आपल्याला घरातील जे काही वयोवृद्ध आहे ते आपल्याला हे सांगतात, नारळाचा मोड खा पण त्याला तुझा दात देऊ नको, डायरेक्ट गिळून घे. तर त्यामुळेच आपल्याला हा उपाय करताना सुद्धा तो जो मोड असेल तुम्ही पाण्यामध्ये ठेवलेला असेल किंवा दुधामध्ये ठेवलेला असेल पण तो न चावता डायरेक्ट गिळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा शिवपार्वतीचे ध्यान करायचं आहे किंवा मग दररोज तुम्ही अंघोळ झाल्यानंतर जी काही सेवा तुमची 41 दिवस होईपर्यंत चालू ठेवणार आहे तर ती करू शकता. तर हा उपाय तुम्ही केल्यामुळे नारळाच्या या बीजाचा उपाय इतका प्रभावी आहे किंवा त्यातल्या त्यात आपण जो भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर तर अर्पण करतो किंवा मग त्यांच्या फोटोजवळ ठेवतो तर त्या ऊर्जेचा प्रभाव त्या बीजावर होतो आणि जे काही मंत्र स्तोत्र बोलत असतो तर त्याचा सुद्धा प्रभाव त्याच्यावर पडतोच. रात्रभर आपण ते झाकून ठेवतो आणि त्यानंतर पितो, म्हणजे अनुषापोटी आपल्याला हे प्यायचं असतं. तुम्ही अंथरुणावर उठून बसलात किंवा लगेच ते दूध किंवा पाणी पिऊन घेतलं तरी सुद्धा चालणार आहे आणि नक्कीच तुमची पुत्रप्राप्तीची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. फक्त काळजी तुम्हाला एवढीच घ्यायची आहे की 1.25 महिना पूर्ण व्हायला येतो किंवा मग 1.25 महिना पूर्ण झाल्यानंतर वरती फक्त 2-4 दिवस होतात आणि सोमवार येतो तेव्हा तुम्ही हा उपाय करून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला याचा खूप चांगला लाभ होईल आणि उपाय जो आहे तो आपल्यासाठी बरोबर उपयोगी ठरेल. कारण समजा 1.25 महिना झाला आणि खूप जास्त दिवस होऊन गेले, मग एखाद्या सोमवारी तुम्ही हा उपाय केला तर तो लागू होणार नाही. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण 41 दिवसाची सेवा सांगितलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. लवकरच तुमच्या घरी एक छोटासा राजकुमार खेळायला लागेल आणि तुम्हाला या उपायाचा फायदा सुद्धा होईल. जितकी श्रद्धा ठेवून तुम्ही हा उपाय मनापासून कराल तितका तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हाला या उपायाचा उपयोग सुद्धा होईल. त्यामुळे तुमच्या घरातील समजा इतर कुणाची या गोष्टीवर श्रद्धा नसेल किंवा विश्वास नसेल तर मग शक्यतो हा उपाय जो आहे तर तो तुम्ही गुप्तपणे केला तरी सुद्धा चालेल. म्हणजे दररोजची तुम्ही जी सेवा करता तुमच्या घरातल्यांनी बघितलं तर काही हरकत नाही, पण तुम्ही हा जो काही नारळाचा मोडाचा उपाय करणार आहे तो मग गुप्तपणे करा. समजा तुमच्या घरातल्यांना काहीच अडचण नाही आहे, त्यांची सुद्धा देवा धर्मावर श्रद्धा आहे, तर तुम्ही त्यांना काय उपाय करता हे माहिती केलं पण काही हरकत नाही. पण मग घराच्या बाहेर तुम्ही काय उपाय केला हे जोपर्यंत तुमचा उपाय पूर्ण होत नाही, म्हणजे तुमचं जी काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, म्हणजे तुम्हाला पुत्र झालेला आहे ती इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुणालाही सांगायचं नाही. आणि उपाय केल्यानंतर सुद्धा लगेचच तुम्हाला हे अजिबात कुणाला सांगायचं नाही. तर एवढं जर तुम्ही पाळलं तर नक्की तुमची जी काही इच्छा आहे ती 100% पूर्ण होणारच. बराच वेळा असं असतं की आपण खूप उत्साहाने काही गोष्टी कुणाला सांगायला जातो, पण जे
आपल्या मनामध्ये जे काही प्लॅन सुरू आहे त्याचा आपण आधीच खूप गाजावाजा करतो आणि कधी कधी असं आपल्याला अनुभवायला मिळतं की आपलं ते काम आहे ते अर्धवटच राहतं किंवा पूर्ण होत नाही. या कारणामुळे आपल्याला गुप्तता पाळायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी जी सेवा आहे, उपाय आहे सांगितला, तो तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.